नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डेली रोज एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणाची 10वी झाली असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ही जी भरती असणार आहे मित्रांनो, ही 10वी पास विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. सर्व 10वी पास विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आता आपण बघूया यासाठी पदे कोणकोणते असणार आहे. इथे बघा, मल्टी टास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल हे एक पद असणार आहे. दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे हवालदार. यांसाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरती निघालेली आहे. काय आहे भरती, त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. इथे काही इम्पॉर्टंट डेट्स आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये नंतर बघणार आहोत. इथे बघा, मल्टी टास्किंग स्टाफ हे जे काही पद असणार आहे त्यासाठी त्यांनी इथे इतर डिपार्टमेंट सुद्धा मेन्शन केलेले आहेत. इथे बघा, व्हेरियस मिनिस्ट्रीज, त्याचबरोबर डिपार्टमेंट्स, ऑफिस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, व्हेरियस कॉन्स्टिट्यूशन बॉडीज अँड स्टॅट्युटरी बॉडीज, इथे तुमची निवड यामध्ये असणार आहे. मल्टी टास्किंग स्टाफ असणार आहे. तुम्हाला पे लेवल 1 नुसार तुम्हाला सॅलरी इथे देण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे हवालदार. यासाठी सुद्धा तुम्हाला सॅलरी असणार आहे. पे लेवल 1 ची सॅलरी तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यासाठी सुद्धा वेगवेगळे ग्रुप सीचं हे पद असणार आहे. त्यासाठी वेगवेगळे इथे डिपार्टमेंट मेन्शन केले आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला नोकरीची संधी इथे असणार आहे. इथे बघा, CBIC आणि हे एक डिपार्टमेंट असणार आहे आणि CBN या डिपार्टमेंटमध्ये तुमची नोकरी इथे असणार आहे. त्याचबरोबर आता आपण बघूया यासाठी वॅकन्सी किती असणार आहे. वॅकन्सीबद्दल माहिती बघा, MTS जे काही जे पद असणार आहे मल्टी टास्किंग स्टाफ, यासाठी वॅकन्सीचं कलेक्शन मित्रांनो अजून चालू आहे. ही जी असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवरती ती वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहील. म्हणजे वॅकन्सी ज्या काही टोटल असणार आहे त्याचं कलेक्शन त्यांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून अजून चालू आहे. त्यामुळे ह्या वॅकन्सी अजून त्यांनी कन्फर्म वॅकन्सीचा जे काही नंबर आहे तो सांगितलेला नाही आहे. त्याचबरोबर हवालदार या पदासाठी 1075 इतकी वॅकन्सी यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर ह्या वॅकन्सी ज्या काही असणार आहे मल्टी टास्किंग स्टाफ, या पण तुम्हाला लवकरच त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती समजून जातील. त्याचबरोबर आता आपण बघूया यासाठी एज क्रायटेरिया काय लागणार आहे. एज लिमिटबद्दल इथे सर्व माहिती सविस्तर प्रोव्हाइड केलेली आहे. 18 ते 25 इयर एज लिमिट हे MTS हे जे काही पद असणार आहे त्या पदासाठी लागणार आहे. त्याचबरोबर 18 ते 27 एज लिमिट हे हवालदार या पदासाठी लागणार आहे. काही MTS जे काही पदे असणार आहे त्यासाठी 18 ते 27 हे सुद्धा एज लिमिट लागू असणार आहे. हे एज लिमिट मित्रांनो ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी असणार आहे. इतर ज्या काही कॅटेगरी आहे त्यांना एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. एजमध्ये सूट दिली जाणार आहे. SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट यामध्ये असणार आहे. OBC साठी 3 वर्ष, त्याचबरोबर PWD साठी 10 वर्ष, त्याचबरोबर PWD OBC साठी 13 वर्ष, PWD SC ST साठी 15 वर्ष अशी एज रिलॅक्सेशनमध्ये सूट दिली जाणार आहे. त्यानंतर आता आपण बघूया एज्युकेशन क्वालिफिकेशन यासाठी काय लागणार आहे. तर एसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन पास असणे गरजेचं असणार आहे. म्हणजे तिथे तुम्हाला फक्त 10वी सांगितले आहे. जर तुम्ही 10वी पास असाल तर यासाठी बिंदासपणे अर्ज करू शकता. तुमच्या 10वी जी असणार आहे ती 1/8/2025च्या आत तुमची कंप्लीट असणे गरजेचे असणार आहे. त्यानंतर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे ते आता बघूया. सिलेक्शन प्रोसेसमध्ये इथे बघा मित्रांनो, जे काही MTS हे पद असणार आहे त्यासाठी तुमची कम्प्युटर बेस एक टेस्ट असणार आहे. त्यानंतर तुमचं यामध्ये सिलेक्शन असणार आहे. त्याचबरोबर हवालदार हे जे काही पद असणार आहे त्यासाठी तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणारच आहे. त्याचबरोबर तुम्हाला फिजिकल टेस्टसुद्धा असणार आहे आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ह्या 2 टेस्ट यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर ह्या जे काही टेस्ट असणार मित्रांनो या कोणकोणत्या लँग्वेजमध्ये असणार आहे. इथे बघा, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्ट इन हिंदी, इंग्लिश, त्याचबरोबर इतर ज्या काही 13 वेगवेगळ्या लँग्वेज असणार आहे त्यामध्ये इथे तुम्ही एक्झाम देऊ शकता. म्हणजे तुम्ही मराठी भाषेमध्ये सुद्धा एक्झाम देऊ शकता. महाराष्ट्रातून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर इतर सर्व भाषा सुद्धा त्यांनी या PDF मध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहे. इथे बघा, कम्प्युटर बेस्ड जे काही एक्झामिनेशन असणार आहे MTS या पदासाठी, त्यासाठी तुम्हाला 2 सेशन असणार आहे. वेगवेगळे 2 सेशनमध्ये तुमची एक्झाम असणार आहे. पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी असणार आहे. 20 क्वेश्चन असणार आहे 60 मार्क्ससाठी. त्याचबरोबर रिझनिंग ॲबिलिटीचे 20 क्वेश्चन 60 मार्क्ससाठी इथे असे असणार आहे. तुम्हाला टोटल जो कालावधी असणार आहे 45 मिनिटाचा टाइम लिमिट इथे दिला जाणार आहे. दुसरं जे काही सेशन असणार आहे त्या सेशनमध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस, त्याचबरोबर इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह यासाठी तुम्हाला 25 क्वेश्चन असणार आहे 75 मार्क्ससाठी. 45 मिनिटाचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. त्यानंतर हे जे काही 2 सेशन असणार आहे मित्रांनो तुमचे हे सेम डेलाच असणार आहे. एकाच दिवशी म्हणजे एकच एक्झाममध्ये तुम्हाला हे 2 सेशन असणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या 45 मिनिटांचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. वर सांगितलेल्या मित्रांनो सब्जेक्टवरती कोणकोणते टेंटेटिव्ह सिलेबस असणार आहे ते सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केलं आहे. तो सिलेबस तुम्ही सविस्तर या PDF मध्ये बघू शकता. ही जी PDF असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा.
PDF एकदा सविस्तर वाचा। जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे। त्यानंतर यासाठी बघूया आता अर्ज कुठे करायचा। अर्ज आधी मित्रांनो बघूया यासाठी तुमची जी काही एक्झाम असणार आहे त्यासाठी एक्झामचे सेंटर कुठे असणार आहे तुमचे। मित्रांनो एक्झामचे सेंटर हे महाराष्ट्रामध्येच असणार आहे। इथे बघा अहमदाबाद, जसं की नागपूर, त्याचबरोबर मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नाशिक, पुणे, जळगाव, पणजी हे सर्व एक्झामचे सेंटर असणार आहे। म्हणजे तुमची एक्झामसुद्धा महाराष्ट्रामध्येच असणार आहे आणि तुमचे नोकरीचं ठिकाणसुद्धा महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता असणार आहे। त्याचमुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे। 10वी पास हे क्वालिफिकेशन फक्त इथे लागणार आहे। 10वी पास बेसिसवरती तुमचं यामध्ये सिलेक्शन असणार आहे। त्यानंतर यासाठी अर्ज कुठे करायचा ते आता बघूया। अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। ही जी असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे। ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून देतो। तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता। त्याचबरोबर यासाठी अर्जाची फी किती लागणार आहे। अर्जाची फी जी असणार मित्रांनो 100 रुपये ही अर्जाची फी असणार आहे। ही ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी असणार आहे, त्याचबरोबर महिलांसाठी आणि SC कॅटेगरीसाठी, ST कॅटेगरीसाठी, त्याचबरोबर PWD साठी आणि एक सर्व्हिसमॅनसाठी कोणत्याही प्रकारची फी यामध्ये नसणार आहे। ही एक चांगली बाब असणार आहे। त्याचमुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे। त्यानंतर काही इम्पॉर्टंट डेटसुद्धा त्यांनी मेन्शन केलेले आहे, ते आता आपण बघूया। तर या असणारे काही इम्पॉर्टंट डेट्स। अर्ज कधीपर्यंत करायचा आहे। अर्जाला मित्रांनो सुरुवात झालेली आहे 26 जून 2025 पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे। शेवटची जी तारीख असणार आहे ते असणार आहे 27 जुलै 2025। या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर अर्जाची जी काही फी असणार आहे ती पण तुम्हाला 25 जुलै 2025 पर्यंत भरायचं आहे। तुमची एक्झाम कधी असणार आहे, एक्झामचा टेंटेटिव्ह डेट त्यांनी ते मेन्शन केले आहे 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025 मध्ये तुमची एक्झाम असणार आहे। ही एक चांगली बाब असणार आहे। एक्झामची डेट सुद्धा मेन्शन केली आहे, त्यामुळे तुम्ही त्या प्रकारे अभ्यासाचं नियोजन करू शकता। त्याचबरोबर त्यांनी इथे टोल फ्री नंबर सुद्धा मेन्शन केला आहे। तुम्हाला या जाहिरातीबद्दल कसलाही डाऊट असेल किंवा अर्जाबद्दल कसलाही डाऊट असेल तर या टोल फ्री नंबरवरती कॉल करून तुमचा डाऊट क्लिअर करू शकता किंवा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये पण कमेंट करून तुमचा डाऊट तुम्ही क्लिअर करू शकता। त्यासाठी तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा प्रकारे मित्रांनो जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।